नमस्कार मित्रांनो, पॅन कार्ड क्लबच्या लाभार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी म्हणजे पॅन कार्ड क्लबने जे जे अपडेट केलं होतं त्या संदर्भात आता आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो. इथे काय दिलं बघा मित्रांनो. मित्रांनो, पॅन कार्ड क्लब लिमिटेडच्या मंजूर रिझर्वेशन प्लॅन अंतर्गत वित्तीय करदारांना जे आहे मित्रांनो आता वितरणाबाबत स्पष्टीकरण जे आहे दिलेलं होतं मित्रांनो. तुम्ही बघू शकता हे स्पष्टीकरण पॅन कार्ड क्लब लिमिटेड कंपनीच्या वित्तीय कर्जदारांसाठी आणि माजी जे रिझर्वेशन प्रोफेशनल श्री राजेश सुरेशचंद्र शेठ जे आहे मित्रांनो 4 जून 2025 रोजी वित्तीय कर्जदारांना पाठवलेल्या ईमेलद्वारे ह्या अनुषंगाने आहे. पार्श्वभूमी काय सांगते मित्रांनो, या पॅन कार्ड क्लबच्या लिमिटेडच्या माध्यमातून कंपनी 9 सप्टेंबर 2022 रोजी मान्य NCLTच्या आदेशानुसार कॉर्पोरेट दिवाळखोरी निराकरण प्रक्रिया जी आहे मित्रांनो CIRP मधून जात होती. CIRP दरम्यान विविध कर्जदारांनी त्यांची संबंधित दावे जे आहे मित्रांनो वित्तीय कर्जदारांसह सादर केले होते, जे पडताळणीनंतर रिझोल्यूशन प्रोफेशनलने मान्य केले होते. त्यानंतर यशस्वीरित्या जे आहे मित्रांनो रिझोल्यूशन जे आहे मित्रांनो अर्जदारांनी सादर केलेला रिझोल्यूशन प्लॅन मान्य NCLTने 25 एप्रिल 2024 रोजीच्या त्यांच्या आदेशाद्वारे मंजूर केला होता, जो आम्हाला समजतो की पूर्वीच्या रिझोल्यूशन प्रोफेशनलने जे सर्व कर्जदारांना योग्यरित्या जे कळवलेला होता. मान्य NCLTने मंजूर केलेला रिझर्वेशन प्लॅन जो आहे मित्रांनो कर्जदारांसह कंपनीच्या सर्व भागधारकांवर बंधनकारक आहे. स्वीकारलेला जो आर्थिक कर्ज आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता योजना मंजुरी तारखेनुसार म्हणजेच 25 एप्रिल 2024 रोजी पूर्वीच्या रिझोल्यूशन प्रोफेशनलने दिलेल्या वित्तीय कर्जदारांच्या जे आहे मित्रांनो अंतिम यादीनुसार वित्तीय कर्जदारांना दाव्यांचा सारांश जो आहे मित्रांनो खालीलप्रमाणे आहे. तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो जवळपास 16,57,924 रुपये जे आहे इथे दाखवत आहे आणि 92,920 कोटी रुपये इथं दाखवत आहे आणि 14,06,735 कोटी रुपये इथं दाखवत आहे आणि इथं 829 कोटी रुपये दाखवत आहे. मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण माहिती ही बघू शकता. आर्थिक कर्जदारांना परतफेडीच्या अटी ज्या आहे मित्रांनो समजून घ्या मित्रांनो. मंजूर रिझोल्यूशन प्लॅनच्या अटीनुसार ज्या कर्जदारांचा दावा रिझोल्यूशन प्रोफेशनलने मान्य केला आहे अशा सर्व कर्जदारांना सेटलमेंट जे आहे मित्रांनो केले जात आहे. आणि इथून बघू शकता मित्रांनो मंजूर रिझोल्यूशन प्लॅनमधील आर्थिक प्रस्तावानुसार वित्तीय कर्जदारांना सेटलमेंट करण्याची पद्धत खाली स्पष्ट केलेली आहे. ही काय आहे पद्धत संपूर्ण जाणून घ्या मित्रांनो. आगाऊ रोख रक्कम जी वसूल आहे मित्रांनो मंजूर रिझर्वेशन प्लॅननुसार वित्तीय कर्जदारांना 15 कोटी रुपये जे आहे मित्रांनो आगाऊ रोख वसुलीचा अधिकार आहे. अंमलबजावणी जी प्रक्रियेचा भाग म्हणून त्यांना आधीच पैसे दिले गेले आहे. ज्या लाभार्थ्यांना अगोदर पैसे दिले गेले आहे त्यांचा हा भाग नसणार आहे मित्रांनो. स्थगित जे विचार आहे मित्रांनो स्थगित झालेले जे मंजूर रिझर्वेशन प्लॅननुसार यशस्वी रिझर्वेशन अर्जदाराने प्राधान्य देयकाची भरण्याचे आणि दिलेल्या आर्थिक रकमेचे सहनियोजन करण्याच्या अधीन 3 वर्षाच्या कालावधीसाठी वित्तीय कर्जदारांना 53.32 कोटी रुपये जे आहे भारतीय रुपये जे आहे मित्रांनो स्थगित मोबदला देय आहे. त्यानुसार देखरेख समितीच्या दुसऱ्या बैठकीत वित्तीय कर्जदारांच्या प्रतिनिधीला जे आहे मित्रांनो कळवण्याप्रमाणे यशस्वी रिझर्वेशन कर्जदाराने आधीच भरलेली 20.34 कोटी रुपयेची अतिरिक्त रक्कम जी समायोजित केली जाईल आणि निव्वळ 32.98 कोटी रुपये जे आहे मित्रांनो खालील वेळापत्रकानुसार अंमलबजावणी करणाऱ्या संस्थेने यशस्वी रिझर्वेशन अर्जदाराने केलेल्या करावयाच्या स्टँडस्टील खर्चाचे पुढील नियोजन करण्याच्या अधीन राहून दे असेल मित्रांनो. ही महत्त्वाची बातमी मित्रांनो. 10 कोटी रुपये जे 80 लाख रुपये जे आहे हस्तांतरित तारखेपासून पहिल्या वर्षाच्या शेवटपर्यंत हे दाखवण्यात आलं आहे मित्रांनो. ही संपूर्ण माहिती तुम्ही पण बघू शकता मित्रांनो. COD हक्क रक्कम काय असणार मित्रांनो 3 नंबरचं जे ऑप्शन दिलेलं आहे यांनी मंजूर रिझर्वेशन प्लॅननुसार यशस्वी रिझर्वेशन अर्जदाराने अंदाजे निव्वळ रोख रक्कम आणि रोख समतुल्य रक्कम सेबीकडून अंदाजे निव्वळ वसुलीसह 140 कोटी रुपये जे मोजले आहे मित्रांनो. ज्यापैकी 25% रक्कम कंपनीच्या व्यवसायासाठी आणि उर्वरित 75% रक्कम जी 105 कोटी रुपये जे आहे मित्रांनो COC हक्क रक्कम म्हणून देण्यात उपलब्ध असल्याचे अनुमान आहे. ही रक्कम केवळ एक बंधनकारक नसलेला अंदाज आहे आणि सेबीकडून अशी रक्कम मिळाल्यावर ती अवलंबून असू शकते असे स्पष्ट केले आहे मित्रांनो. रिझोल्यूशन आधारित जे आहे मित्रांनो आहे ती काटेकोरपणे देय आहे उपलब्ध असणाऱ्या आधारित आहे. हमी किंवा खात्रीशीर पेमेंट असणार नाही. याशिवाय जे आहे देखरेख समितीच्या
दुसऱ्या बैठकीत वित्त करदारांच्या प्रतिनिधीला कळवण्याप्रमाणे योजना मंजुरीची तारखेनुसार म्हणजेच 25 एप्रिल 2024 या वितरणासाठी पात्र आणि उपलब्ध असलेल्या सीओडी हक्क रकमेची गणना जी आहे मित्रांनो 11,35,591 रुपये होती आणि 23 कोटी रुपये जे 27,80,024 रुपयांचा जो न भरलेला CIRP खर्चाची भरपाई करण्यासाठी पुरेशी नव्हती. त्यानुसार COC हक्क रकमेतून वित्त करदारांना जे आहे मित्रांनो वितरणासाठी कोणती रक्कम उपलब्ध राहणार नाही असे इथं सांगण्यात आले आहे. शेअरिंग रक्कम काय असणार मित्रांनो मंजूर रिझोल्युशन प्लॅननुसार वित्तीय करदारांना शेअरिंग रक्कम दिली जाईल जी ट्रान्सफर डेअरपासून 3 वर्षापेक्षा जास्त नसलेल्या कालावधीत कंपनीच्या सर्व मालमत्तेतून प्राप्तियोग्य रकमेतून वसूल झाल्यावर उपलब्ध असलेल्या अतिरिक्त रकमेच्या 30% मोडली जाईल. ज्यामध्ये पूल अ मालमत्ता जे वगळून अशा वसुलीची झालेल्या खर्च आणि 5% पुनर्प्राप्ती शुल्क वजा केले जाईल. या संदर्भात यशस्वी रिझर्वेशन अर्जदाराने अंदाजित केलेली निव्वळ वसुली NRIच्या म्हणजे 1740 कोटी रुपये आहे जी उपलब्ध असताना देय आहे. जी रक्कम केवळ एक बंधनकारक नसलेला अंदाज आहे आणि कंपनीच्या मालमत्तेनुसार त्यातून मिळणाऱ्या पैशाच्या वसुलीसाठी आधारावर जी आहे मित्रांनो बदलू शकते. स्पष्ट केले आहे की रिझर्वेशन प्लॅनमध्ये नमूद केलेली शेअरिंग रक्कम पूर्णपणे जे आहे मित्रांनो वसुलीच्या रकमेच्या अंदाजावर आधारित आहे. काटेकोरपणे देय उपलब्ध असताना आधारावर आहे आणि हमी किंवा खात्रीशीर पेमेंट नाही. किमान स्थगित पेमेंट जे आहे मित्रांनो ते बघूया मित्रांनो. जर 3 आणि 4 नंबरमध्ये जे नमूद केलेल्या COD हक्क जे शेअरिंग रक्कम कोणत्याही कारणास्तव हस्तांतरित तारखेनुसार 3 वर्षाच्या कालावधीत वसूल आणि प्राप्त न झाल्यास देय रक्कम जी होत नसेल तर हस्तांतरण तारखेपासून 3 वर्षाच्या शेवटी किमान 200 कोटी भारतीय रुपयेच्या रकमेमध्ये ती दिली जाईल असे ते सांगण्यात आले. वरील परिच्छाद म्हणून केल्याप्रमाणे देयक वित्तीय करदारांना जे मित्रांनो त्यांच्या स्वीकारलेल्या दाव्यांसाठी प्रस्तावित अंतराने जे त्यांच्या स्वीकारलेल्या दाव्यांच्या प्रमाणात दिले जाईल असे इथं सांगण्यात आले. 4 नंबरचं जे ऑप्शन मित्रांनो वितरित रकमेची गणना कशी केली जाणार. संबंधित वित्तीय करदारांना वितरित केलेली रक्कम खाली सूत्र वापरून मोजली गेली आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो ब जो ऑप्शन आहे मित्रांनो ब ऑप्शनमध्ये तुम्ही बघू शकता ब ऑप्शनमध्ये मंजूर रिझर्वेशन प्लॅननुसार जे आहे मित्रांनो करण्याची प्रस्तावित एकूण रक्कम जी आहे मित्रांनो Y दिलेली आहे. Y इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो संबंधित आर्थिक करदाराची वसुली जी आहे ABC असं XY नुसार ही रक्कम इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो. रक्कम पण तुम्ही तिथे बघू शकता रक्कम पण दिलेली आहे आणि काही वित्तीय करदारांकडून पैसे न मिळण्याची कारणे जी आहे मित्रांनो तुम्हाला पैसे न मिळण्याची कारणे मंजूर रिझोल्युशन प्लॅननुसार यशस्वी रिझोल्युशन अर्जदाराने वित्तीय करदारांना त्यांच्या स्वीकारलेल्या दाव्यांच्या प्रमाणात आगाऊ रोख वसुलीसाठी आधीच पैसे दिले आहेत आणि प्रस्तावित अंतराने उर्वरित रक्कम देयके देतील. तथापि असे होऊ शकते की पूर्वीच्या रिझोल्युशन प्रोफेशनलला चुकीच्या बँक खात्यात तपशिलामुळे काही वित्तीय करदारांना जे आहे मित्रांनो पैसे मिळाले नसते म्हणून हा पर्याय त्यांनी निवडलेला मित्रांनो. तुम्ही ते बघू शकता मित्रांनो ही महत्त्वाची बातमी मित्रांनो. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की कमेंट करा. अधिक अशी नवीन अपडेट आल्यानंतर मी सुद्धा तुम्हाला ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लगेच कळेल. त्यासाठी व्हिडिओला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत राहील मित्रांनो. तर आता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.